खरं तर 8 दिवसापूर्वी माझ्या मनात असं कधीच नव्हतं की मी राजकारणात येईन. काही 2-4 लोकं मला अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की असं-असं या गटात तुम्ही आला तर बरं होईल. तर म्हणलं का? तर ते म्हणले आमचा सर्व्हे पण असं सांगतो की तुमच्याबद्दल लोकांचं खूप चांगलं मत आहे ना. म्हणलं कोण? तर म्हणले अजित पवार. तर मला वाटलं अरे वाह! का नाही? मला पद किंवा तिथून काय मिळवायचं असं नाही, पण मला माझी नक्की आयुष्याची दिशा माहिती आहे की मला झाडांसंदर्भात, देशी झाडांसंदर्भात काम करायचं आहे. नवीन एज्युकेशनमध्ये मुलांच्यामध्ये बिया आणि रोपं आणि वेली ह्याचा सगळा अभ्यास झाला पाहिजे. या संदर्भात काही पद आलं, काय अधिकार मिळाले तर मी नक्कीच त्याचा चांगला उपयोग करेन. मी काही धूर्त, कावेबाज, प्लॅनिंग करून आलोय, हे साध्य करायचे वगैरे असं हा डाव नाही. सरळ वागायचा हाच आपला डाव आहे. खरेपणाची ताकद हाच आपला डाव आहे. आपण कोणाविरुद्ध नाही आहेत. आपण काय भ्रष्टाचार काढायला आलोय की आपण कोणाबद्दल वाईट बोलायला आलोय, दुसऱ्याला कमी लेखून आपल्याला स्वतःला सिद्ध करायला आलो असं काय. आपण आपले बरे आहोत तिथे खरे, सरळ जाणार, सरळ वागणार, यातून काय चांगलं होत असेल तर ते नक्की करणार. पक्षप्रवेशानंतर म्हणजे तुमच्याकडं त्याबद्दल काय प्रतिक्रिया आल्या किंवा लोक तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? कारण सोशल मीडियावरती बरंच असं झालं की का पक्षप्रवेश केला म्हणून. अजित पवार साहेब पण एकदम स्ट्रेट आहेत. पहिल्यांदा मी त्यांना भेटलो तेव्हा मला शॉक झाला. अरे मी भेटायला झालो संजय राठोडांना, हे आहेत वनमंत्री, आणि सहज जाता जाता पवारसाहेब भेटले. ते म्हणले काय साजराव कसं काय आज मंत्रालयात तुम्ही गेला? म्हणलं नाही नाही ते असं असं फॉरेनचा जरा प्रॉब्लेम चालला आहे आमचा. हो काय प्रॉब्लेम आहे? म्हणलं ते असं असं आम्ही बसा बसा या हे या रे सगळ्या संजयला फोन लावा, बोला काय झालं आहे. आणि खटाखट खटाखट सगळ्यांना बोलवलं आणि मग असं झालं. आणि सगळे कोण कोण अधिकारी पाहिजेत, कोण कोण संजयला विचारा तुम्हाला वेळ आहे का उद्या. 12 वाजता टक्कट मीटिंग लावली. आम्ही लगेच प्रेझेंटेशन केलं, लगेच सँक्शन झालं. त्यांना त्या गोष्टी इतक्या पटल्या. अरे व्हायरल माझा अनुभव असलेली चांगली राजकारणातली माणसं म्हणजे अजित पवार. आणि मला विचारल्यानंतर मला ते पटलं. ही पण इनिंग खेळून बघूया असं काय एवढं. मला असं वाटतं की असं नाही की राजकारणात यायचं असेल तर थोडीशी फकेरी वृत्ती असली पाहिजे की मला काय कमवायचं, काय करायचं, मला काही चांगल्या गोष्टी करायच्या. तुम्ही स्टार प्रचारक आहात, तुम्हाला या पक्षामध्ये काय भविष्य दिसतं? मला असं वाटतं की मी फॉरेस्टबद्दल खूप चांगलं काम केलं. 2019 पासून महाराष्ट्रानं अगदी अभूतपूर्व राजकारण बघितलेलं आहे. महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, अशा पद्धतीचं राजकारण लोक बघतायत. त्याच पार्श्वभूमीवरती अनेक काही लोकांचं वेगवेगळ्या पक्षात जाणं हे सुद्धा लोकांना धक्कादायक ठरताना दिसतंय. आणि त्यातलाच एक पक्षप्रवेश जो काही दिवसांपूर्वी झाला तो म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये अभिनेते सयाजी शिंदे यांचा पक्षप्रवेश झाला. अनेकांना हे अनपेक्षित होतं, अनेकांना पटलं, अनेकांना पटलं नाही. सयाजी शिंदे नेमके का गेले, त्यांचा उद्देश काय होता, असे अनेक प्रश्न तुमच्याही मनात असतील. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण त्यांच्याकडूनच घेणार आहोत. माझ्यासोबत आज बोलबिडू चर्चामध्ये सयाजी सर आलेले आहेत. सर सगळ्यात पहिल्यांदा तुमचं स्वागत. धन्यवाद. तर पहिला प्रश्न हाच आहे जो अनेकांना पडलेला आहे की सयाजी शिंदे नेमके अजित पवारांच्या राष्ट्रवादीत का गेले, राजकारणात काय यावंसं वाटलं, आणि तेही आत्ताच्या इतक्या म्हणजे अभूतपूर्व झाली आहे परिस्थिती. म्हणजे कोण कुठं आहे, कोण कुठं नाहीये हे कळत नाही, अशा परिस्थितीमध्ये राजकारणात एंट्री का केली? खरं तर 8 दिवसापूर्वी माझ्या मनात असं कधीच नव्हतं की मी राजकारणात येईन. काही 2-4 लोकं मला अप्रोच झाले आणि त्यांनी सांगितलं की असं असं या गटात तुम्ही आला तर बरं होईल. तर म्हणलं का? तर ते म्हणले आमचा सर्व्हे पण असं सांगतो की तुमच्याबद्दल लोकांचं खूप चांगलं मत आहे ना. म्हणलं कोण? तर म्हणले अजित पवार. तर मला वाटलं अरे वा, का नाही? म्हणजे आत्तापर्यंत मला जे कोण राजकारणी भेटलेत मी त्यातल्या जास्त वेळा अजित पवारांनाच भेटलोय. आणि लोकांना काय वाटतं हा त्यांचा प्रश्न आहे, पण माझा अनुभव खूप चांगला आहे. बरं. माझ्या त्यांच्या कामाविषयी, त्यांच्या स्वभावाविषयी, त्यांच्या रोखठोकपणाविषयी. तर मी विचार केला, अरे विचार करतो म्हटलं. बरं म्हटलं, म्हणलं 4 दिवसाने सांगतो. परत म्हणलं काय करावं, हो नाही वगैरे वगैरे. मी ठरलं तर कोणाला विचारायचं नाही. आणि मी 65 वर्ष झालीत मला, मी काय कोणाचे विचार घेऊन कधी डिसिजन घेतले नाहीत. मला सहज वाटले ते डिसिजन घेत आलो. तर मी म्हटलं काय शक्यता आहे. तर मला कधी कधी असं वाटलं होतं की खूप चांगल्या माणसाने, सगळ्या चांगल्या माणसाने राजकारणात आलं पाहिजे. म्हणजे हे वाईट आहे असं माझं म्हणणं नाही, पण 70 वर्ष चांगली 30 माणसं का, बाकीच्यांनी का लांबून बोलायचं. मला नेहमी वाटतं की क्रिकेटमध्ये 12 लोक खेळतात आणि 12 कोटी लोक किंवा 5 कोटी बघतात, ते सगळे त्यांच्याविषयी बोलतात. अरे प्रत्यक्ष खेळणं वेगळं आणि बोलणं वेगळं. तर म्हणलं आपण बाहेरनं बोलतो त्यापेक्षा आपण सिस्टीममध्ये जाऊ आणि मग बघू खरं खोटं काय.
कारण विनाकारण ते सगळं वाईट, पण खरं तर सगळे डिसिजन त्यांच्या हातात असतात. 100% बरोबर. आणि मग आपण वाईट बोलण्याचा काय अधिकार? आपण जर मत दिलं तर विश्वासानं द्या हम्म. आणि मग प्रश्न विचारू नका. आणि जर प्रश्न पडतोय, तुम्ही आमदाराला मत दिलं आणि त्यांनी काम नाही केलं तर बोलवा ना, अख्ख्या गावाने हजारो लोकांनी जमान त्याला घ्या मध्ये आणि विचार बाबा तू का असं खोटं वागतोस. तसं बोलायचं नाही, आपण बदलायचं. अशा सगळ्या मनात गोष्टी होत्या. बोलायला नाही दिवशी भेटलो त्यांना. बरं. भेटलो आणि म्हटलं मला नक्की खरं काही कळत नाही, पण माझं मत होतं. पण त्यांनी मला सांगितल्या गोष्टी की असं काही टेन्शन घेण्यासारखं काही नाही. तुम्ही आला तर आम्हाला आवडेल. मी म्हटलं मला पण आवडेल. ठीक आहे म्हटलं. तर मग मला म्हटलं तसं कोणी काही सांगेल तसं डिक्टेट केलं तसं मी वागू शकत नाही. म्हटलं माझा स्वभाव नाही तसं. पण मला ज्या पटतात त्या गोष्टी मी करू शकतो. म्हणजे तुम्हाला ती पूर्ण परमिशन. असं काही नाही की तुम्हाला आम्ही काय सांगणार. म्हणून म्हटलं स्वातंत्र्य आहे. म्हटलं बोलूया. इतकं सहज तो होऊन गेला. म्हणजे 8 दिवसात तो डिसिजन झाला नाही. पण आता हा डिसिजन ज्यावेळी अनाऊन्स झाला, ॲक्च्युली तो जो दिवस होता, तो दिवस म्हणजे अजित पवारांच्या गेल्या काही दिवसांपासून चर्चा होत्या, की ते महायुतीतनं बाहेर पडतील का बऱ्याच अशा घडामोडी राजकारणात घडत होत्या. काहींची नाराजी, जागा वाटपाची चर्चा आणि त्या दिवशी सकाळी सुद्धा असंच होतं, की अजित पवार बहुतेक एक्झिट घेत आहेत आणि अचानक सगळ्यांना धक्का होता, की सयाजी शिंदे पक्षप्रवेश झाला तुमचा. पक्षप्रवेशानंतर म्हणजे तुमच्याकडं त्याबद्दल काय प्रतिक्रिया आल्या किंवा लोकं तुमच्यापर्यंत कशी पोहोचली? कारण सोशल मीडियावरती बरंच असं झालं, की का पक्षप्रवेश केला म्हणून? म्हणजे डायरेक्ट खूप डिसअपॉइंट झालो आम्ही, की तू काय करून बसलास? अरे तुझी इतकी आयुष्यात चांगली इमेज आहे आणि तू हे करायची काय गरज पडली तुला? मला असं वाटलं की मी असं काही कोणाचे सल्ले घेऊन काय कुठले डिसिजन न घेता ह्यांना असं वाटतंय, पण हेही आपलीच माणसं आहेत आणि ह्यांना तसं वाटणं स्वाभाविक आहे. तर म्हटलं ठीक आहे, पण म्हटलं मला मनाला नाही त्रास झाला डिसिजन घेताना. बरं. मी मनाविरुद्ध डिसिजन नाही घेतला. आणि राजकारणाचा माझा एवढा सखोल अभ्यास नाही चालला, की जागतिक राजकारण काय चाललंय, भारताचं राजकारण काय चाललंय, मग पक्षाचं राजकारण काय चाललंय. मला ना नेहमी वाटतं, की मी आयुष्यात डिसिजन घेताना मला समोर रस्ता दिसतोय, तोपर्यंत मी चालतो. जिथं पुढे दिसत नाही रस्ता, तिथं नवीन रस्ता शोधतो, परत पुढे जातो. मला नेहमी वाटतं, की कळसुबाई शिखरावरती मी पहिल्यांदा गेलो होतो. तर मी सरळ 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 चालत गेलो, तर कळसुबाई शिखर महाराष्ट्रातलं गाठलं. तिथं वरती लिहिलं होतं, की तुम्ही महाराष्ट्रातलं उंच शिखर गाठले, असे आयुष्यातली उंच उंच शिखरं गाठत जा. तसं मी गोल फिरलो नाही कधी आयुष्यात त्याच जागेवरती. त्यामुळे सरळ सरळ रस्त्यावरती गेलो. हाही मला वाटलं, की अरे चला असं जाऊया. मला असं वाटतं, की माझा योग्य डिसिजन आहे आणि मला तो पटलाय आणि मला त्याची भीती नाही वाटत. मी काय कन्फ्यूज नाही आहे. पण ज्यावेळी पक्षप्रवेश झाला म्हणजे साधारणतः आपण असं म्हणतो, की राजकारणात जेव्हा कुठलीही व्यक्ती येते किंवा एखाद्या पक्षाची इतकी मोठी धुरा म्हणजे तुम्हाला स्टार प्रचारकांची जबाबदारी दिली आहे, तेव्हा कुठं ना कुठं काहीतरी हेतू असतो किंवा काहीतरी पक्षानं आपल्याला दिलं पाहिजे. म्हणजे ज्यावेळी तुमचा पक्षप्रवेश झाला, त्यावेळी सगळीकडे हीच चर्चा होती, की आता सयाजी शिंदे कोरेगावमधनं विधानसभा लढवणार का? कारण सातारा भागातनं तुम्ही येता. दुसरी चर्चा होती ती म्हणजे जी काही 12 जणांची यादी असेल, त्यातल्या यादीमध्ये तुम्हाला विधान परिषद मिळणार का? पण आता 7 जणांची यादी झाली आहे, त्यात तुमचं नाव आलं नाही. पण भविष्य काळामध्ये कदाचित विधान परिषद किंवा विधानसभा या दोन्हीतल्या एका गोष्टीसाठी सयाजी शिंदे गेले, अशा चर्चा झाल्या. मला पद किंवा तिथून काय मिळवायचं असं नाही, पण मला माझी नक्की आयुष्याची दिशा माहिती आहे, की मला झाडांसंदर्भात, देशी झाडांसंदर्भात काम करायचं आहे. नवीन एज्युकेशनमध्ये मुलांच्यामध्ये बिया आणि रोपं आणि वेली ह्याचा सगळा अभ्यास झाला पाहिजे. या संदर्भात काही पद आलं, काय अधिकार मिळाले, तर मी नक्कीच त्याचा चांगला उपयोग करेन. बरं. पण अदरवाईज हे असेल तरच करेन असं नाही. माझं बरोबर चाललंय. मी आज 22 लाख मुलांपर्यंत पिशव्या दिल्यात. 22 लाख मुलांना रोपं तयार केलीत. 4 जिल्ह्यांमध्ये पोहोचलोय. 40 ठिकाणी देवराया होत आहेत. नुसते आपल्या शब्दाखातर किंवा माझं विचार लोकांना आवडले, समविचारी लोक आले, डोंगरचे डोंगर हिरवे होत आहेत. 30-40 फुटाची झाडं झालीत, त्यांना पानं फुलं यायला लागलीत. हे माझं काम एखाद्या आमदाराच्या वरती चाललंय, एखाद्या मंत्र्याच्या वरती चाललंय. महाराष्ट्रात कुठेही झाडासंदर्भात काय झालं, की मला फोन येतो. हो. इथं झाड पडले, इथं रस्त्याला इकडं असं झालंय, इथं आमच्याकडं बिया नाहीत, इकडं आम्हाला पाण्याची टाकी नाही. तर मी म्हटलं काय मी मंत्री आहे की काय? एवढी मला अप्रोच का लोक होतात? तर तो विश्वास माझ्यावरती आलाय. आणि महाराष्ट्रामध्ये जे अनसंग हिरो ज्याला कसे म्हणतात, काय म्हणतात त्याला, जे प्रामाणिकपणे इतकं काम करतायत, त्यांना आवाज नाही, त्यांचा दौंडीवल नाही आहे, त्यांची भूमिका मांडणारेच नाही. म्हणजे आपले सुहास वांगणकर असेल, रघुनाथ ढोले असतील, शेडबाळे असतील, प्रशांत राहुळ असेल, आमचं सचिन चंदने असतील, किंवा असे जी नावं घेऊ तेवढे, मंगेश दळवी असेल पासून
कोल्हापूरचे आहेत, जळगावचे आहेत, लातूरचे आहेत, सुपर्ण जगताप आहे. इतकी भारी काम करणारी माणसं आहेत, ह्यांचा आपण आवाज इकडे मांडू शकतो आपण आवाज. आणि तो आवाज त्या अर्थानं मग मला पद मिळालं, त्या अर्थानं मला काय हे केलं तर मी त्याच्यावर काम करेन. पण असं म्हणजे ज्यावेळेस तुम्हाला पण पक्षात घेतलं जात होतं त्यावेळेस असं काही प्रॉमिस नाही. अटी शर्ती म्हणजे मला माहीत कळतच नव्हतं काय, की आपल्याला हे सगळं असं मी काही धूर्त, कावेबाज, प्लॅनिंग करून आलोय, हे साध्य करायचंय डाव वगैरे टाकून असं. आलोय. हा डाव नाही, सरळ वागायचा हाच आपला डाव आहे. खरेपणाची ताकद हाच आपला डाव आहे. आपण कोणाविरुद्ध नाही आहेत, आपण काय भ्रष्टाचार काढायला आलोय, की आपण कोणाबद्दल वाईट बोलायला आलोय, दुसऱ्याला कमी लेखून आपल्याला स्वतःला सिद्ध करायला आलो, असं काय नाही. आपण आपले बरे आहोत तिथे खरे, सरळ जाणार, सरळ वागणार, यातून काही चांगलं होत असेल तर ते नक्की करणार. पण आता ह्या सगळ्यामध्ये आम्ही बघतोय की अजित पवारांची राष्ट्रवादी जी काही आत्ता काम करते किंवा ज्या पद्धतीने त्यांची स्ट्रॅटेजी आहे सोशल मीडियावर असेल किंवा त्यांची मधल्या काळामध्ये जनस्वराज्य यात्रा झाली तर त्याच्यामध्ये एक थीम दिसते आम्हाला, ती म्हणजे गुलाबी रंगाची. अजित पवार गुलाबी जॅकेट घालतात, रांगडे मोकळे ढाकळे अजित पवार थोडेसे बदललेले दिसतात. तर आता सयाजी शिंदे सुद्धा गुलाबी जॅकेट घालून आम्हाला प्रचारात दिसणार का? मला वाटते काय म्हणजे कपडे घातल्याने, आविर्भाव आणल्याने काय साध्य होत असेल मला माहीत आहे त्यांची स्ट्रॅटर्जी काय असेल. पण सूट पण झालं पाहिजे, ते कॅरी पण करता आलं पाहिजे. त्यामुळं किंवा मी काय कपड्यांचं मी कधीच मानत नाही. मी म्हणतो मी राजाची भूमिका करतोय तर भिकारीचे कपडे घालून पण राजाची भूमिका करून दाखवू शकतो. मी जेव्हा झुलवामध्ये हिजड्याचं काम करायचो तेव्हा मी सांगायचो की मी जीन पॅन्टमध्ये पण हिजडा दाखवेन आणि साडी नेसून पण पैलवान म्हणून दाखवेन. माझी आंतरिक भूमिका जर खरी असेल ना तर ते कपड्यांनी मला काय फरक पडत. पण आता ह्या PR टीमनं जे काही ठरवलेलं आहे म्हणजे अगदी भाषणांपासून प्रत्येक गोष्ट या पक्षामध्ये प्लॅन्ड असते असं दिसतंय. कारण अरोरा नावाच्या व्यक्तीला खूप मोठं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले विधानसभा निवडणुकीसाठी. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा तुम्ही स्टार प्रचारक म्हणून जाल तेव्हा त्यांनी दिलेली भाषणं किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टीच लोकांपर्यंत जाणं, या सगळ्या गोष्टी तुम्ही करणार आहात की बाबा नाही सयाजी शिंदे ॲक्च्युअल जसे आहेत तसेच आम्हाला दिसणार आहे? आणि मी आहे तसंच वागू शकतो, मला सांगितलं. फक्त काय होतं की समजा मी स्टार प्रचारक झालो आता आणि बीडला गेलो किंवा कोल्हापूरला गेलो काय कुठं, तिथला आमदार, त्याच्याबद्दलची माहिती, त्याच्याकडची काय माहिती, माझं साधारण टार्गेट हे राहील की त्या गावामध्ये मोकळ्या जागा कशा भरल्या जातील झाडांनी, देशी झाडांनी. त्या गावामध्ये देवळाच्या बाजूला आजूबाजूला जागा असतील तर त्या कशा भरल्या जातील. ते गाव 500-1000 झाडं लावून निर्भय कसं होईल. कारण एका गावाला 500 चिंचा लावल्या तरी 5-10 वर्षात ते 50 लाख कमवू शकतं. तर ही साधी गोष्ट गेल्या 70 वर्षात नाही झाली. आपल्या देशी झाडांना महत्त्व दिलं नाही गेलं. आपली मोठी मोठी काय म्हणतात 5-5 लाख फळं देणारी झाडं आपले 100-200 रुपयासाठी तोडली गेली. हा जो लॉस झाला ना त्याच्याकडे लक्ष देणार आहे. 70-80 वर्षाच्या वरची माणसं जी महाराष्ट्रातली आहेत त्यांनी जे आपल्याला डिग्र्या नसतील पण त्यांच्याकडे जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा कसा वापर झाला पाहिजे. विद्यार्थी या गोष्टी राहील आणि जो कोणी आमदाराबद्दल मी बोलीन चांगलं ते मी खोटं बोलणार नाही. बरं. मी त्यांना जबाबदारीनं राहीन की मी परत 6 महिने तिकडे जाऊ शकतो. ह्या गोष्टी बोलल्या तर त्या झाल्या पाहिजेत, त्याचा पाठपुरावा करू शकतो आणि मी त्याचे रिझन देऊ शकतो. आणि असा खोटं बोलणारा असेल काय त्याचा मी प्रचार नाही करणार. तो जर मला वाटला की अरे पण मला असं वाटतं की अजित पवार साहेब पण एकदम स्ट्रेट आहेत आणि म्हणूनच कदाचित मला ते पटलं असेल की हा चोर आहे, खोटा आहे, खरा ह्याचा प्रचार असं काय मला ते सांगणार नाहीत. त्यामुळे मला असं वाटतं की ते उमेदवार चांगले निवडतील, त्यांची भूमिका बरोबर आहे आणि तो कमांड आहे त्यांची, मी बघितलेली आहे ती कमांड आणि माझी ओळख नसताना मी बघितली कमांड. मला पहिल्यांदा मी त्यांना भेटलो तेव्हा मला शॉक झाला. अरे मी भेटायला झालो संजय राठोडांना, ते आहेत वनमंत्री आणि सहज जाता जाता पवारसाहेब भेटले. ते म्हणले काय साजराव कसं काय आज मंत्रालयात तुम्ही गेला? म्हणलं नाही नाही ते असं असं फॉरेनचं जरा प्रॉब्लेम चालला आहे आमचा. हो काय प्रॉब्लेम आहे? म्हणलं ते असं असं आम्ही बसा या हे या रे सगळ्या संजयला फोन लावा, बोला काय झालं आहे. आणि खटाखट सगळ्यांना बोलवलं आणि मग असं झालं आणि सगळे कोण कोण अधिकारी पाहिजेत, कोण कोण संजयला विचारा तुम्हाला वेळ आहे का उद्या. 12 वाजता टक्कट मीटिंग लावली. आम्ही लगेच प्रेझेंटेशन केलं, लगेच सँक्शन झालं. त्यांना त्या गोष्टी इतक्या पटल्या. आम्ही बाहेर आलो शॉक. खरं भानच आहे. बरं मीटिंग संपल्या धन्यवाद या परत कधी वेळ पडली काम लागलं आमच्याकडे जरूर या, आम्हाला खूप बरं वाटलं.
मग माझे बाकी काय अनुभव आहेत त्याच्याविषयी मला नाही बोलायचं की बाबा अरे गेलो नुसतं हां हां केलं बरोबर आहे चांगलं आहे हो जरा ये हे बघा काय म्हणतात ते जरा फोन करा. मग परत पीएनना फोन केला. मग त्यांनी सांगितलं साहेब जरा बिझी आहेत नंतर फोन करा. तिसऱ्यांदा फोन केला म्हटलं आम्हाला काही तेवढे धंदे नाहीत आमचं काही राजकारणाचा संबंध नाही आम्हाला काय गोष्टी मदत पाहिजे होती. मला वाटते दोन्ही तिन्ही वेळेला नंतर मी फोनवरती एक अपॉइंटमेंट घेतली. मला सांगितलं साहेबांना वेळ नाही तुम्हाला सगळे 8 वाजता पुण्यात वेळ आहे का 7 वाजता इकडे वेळ आहे का त्यावेळेला परफेक्ट 7ला बोलवतात. ते 7 वाजता तिथे गेलो. 4थ्या मिनिटाला प्रॉब्लेम सुटलेला असतो पुढे गेलेला असतो. मला असं वाटतं की ही माणसं आहेत माझा अनुभव असलेली चांगली राजकारणातली माणसं म्हणजे अजित पवार साहेब. आणि मला विचारल्यानंतर मला ते पटलं. म्हटलं यार ही पण इनिंग खेळून बघूया असं काय एवढं. पण आता या सगळ्यामध्ये जसं तुम्ही म्हणालात की अजित पवारांचा जो काही कामाचा त्यांचा काम करण्याची पद्धत आहे त्याच्याविषयी सगळेच जण बोलतात. म्हणजे मी सुद्धा जेव्हा मुलाखतीला गेले होते सकाळी त्यांनी 7ला बोलवलं होतं. बरोबर 7 वाजायच्या आधीच ते तिथं हजर होते. सो त्यांचं जे काही हे पंक्च्युअलिटी आहे किंवा जे ठरलंय ते करणं आहे हे अनेक लोकांना आवडतं. अनेक लोक त्याच्याबद्दल बोलतात. पण त्यांनी जी काही राजकीय भूमिका घेतली वर्षभरापूर्वी ती अनेकांना पटली नाही. किंवा शरद पवारांना इतक्या वयामध्ये सोडून जाणं असू देत किंवा अशा पद्धतीनं धक्का देणं असू देत वेगळ्या विचारधारेसोबत जाणं. तर ह्या गोष्टी तुम्हाला पटतात का? मला असं वाटतं की बघ नवरा बायकोच्या भांडणात कधी कोणी पडू नये. तसं भावाभावाच्या भांडणात कोणी पडू नये काका किंवा पुतण्याचं. काका पुतण्याच्या भांडणात म्हणजे कसं होतं की रक्ताचं नातं जेव्हा असतं ना हम्म. तेव्हा बाकीच्यांनी कृपया बोलू नये. त्यांच्या अंतःकरणाच्या गोष्टी असतील त्यांना पटलेल्या गोष्टी असतील. सामाजिक काम करताना मला पण जेव्हा हे असं वाटलं की असं शॉकिंग होतं तेव्हा त्यांच्या आमदारातले काही आमदार माझ्या ओळखीचे आहेत. बरं. त्यांच्याशी मी बोललो तेव्हा त्यांना सांगितलं की आपण लोकांना काही कमिटमेंट केली सत्तेत कशासाठी जायचं तर आपण लोकांना कमिटमेंट केली की एवढी एवढी कामं करू आणि ती जर आपण विरोधी पक्षात राहिला आणि त्यांची कामं नाही झाली तर आपण हे एवढं लोकांनी मतं दिली त्याचं करायचं काय. बाहेर नुसतं बोलायसाठी आलोय का आपण. तर अशी काय भूमिका असेल त्याच्याबद्दल पण न बोललेलं बरं की मला असं वाटतं की अशा गोष्टी घडल्यात आपण समजून घेतलं पाहिजे की ही माणसं आहेत त्यांचं काहीतरी नक्की हात असेल त्यामुळे त्यांनी तो डिसिजन घेतलेला असेल. आपण त्याच्यावरती लगेच मीडियावरती बोलून हे चुकलं हे बरोबर केले म्हणजे चूक आणि बरोबर बोलायला उपदेश करायला तर लोक एवढी टपलेली सतत असं वाटतं की हा साथीचा रोग आहे आणि हे सतत आपल्याला मीडियावरती व्यक्त होतात लोक आणि सांगत असतात हा संसर्गजन्य रोग आहे. त्यांनी कृपया डॉक्टरांची भूमिका डॉक्टरांनाच करू द्या. सूट त्यांनी लगेच सांगणार तुला कावीळ झाली तू उद्याच्या उद्या ऊस खा उद्याच्या उद्या हे खा असल्या गोळ्या खा तसला पाला खा. अरे थांब ना डॉक्टर आहेत ना त्याच्यावर करतील उपचार. तू शांत राह तू तुझं बघ तू तुझे मतं दे विचारपूर्वक मतं दे. परत तू विचार तुझ्या मताला न्याय मिळाला आहे का तुला फसवलंय का तू पुढच्या वेळेला बोल शांतपणे उभी राहा. इन्स्टंट सगळ्या हा, reaction. रिॲक्शन सल्ले. हां तर मला असं वाटतं की शांतपणे राहावं खरं राहावं आणि रिॲक्शन जरूर द्यावी नम्र रिॲक्शन द्यावी तोंडसूक घेऊ नये. तर ह्या सगळ्या गोष्टी मीडियात खूप चालू. तुमचा जेव्हा प्रवेश झाला त्यानंतर तुमचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला सगळ्या सोशल मीडियावर. तो जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये तुम्ही असं म्हणता की सत्तेच्या बाजूने गेलं पाहिजे किंवा विचारधारा या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत किंवा सत्य नाही तर मी सत्तेबद्दल बोलतो असा तो व्हिडिओ होता. तर मला हे विचारायचं त्या व्हिडिओचा रेफरन्स आधी काय होता आणि तो आता व्हायरल झाल्यानंतर तुम्हाला काय वाटलं? नाही मला ते अचानक वाक्य सुचलं होतं की असली विचारधारा 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 म्हणतोय. हां. सत्तेला धरा हे सत्याला नाही सत्याला धरा हीच खरी विचारधारा. तर ॲक्च्युली विचारधारांबद्दल जो आणून जेव्हा बोलले जातात लोक मोठ्या मोठ्या लोकांची नावं घेतात मला असं वाटतं की मुळात तुमचे विचार चांगले असले पाहिजेत ना मग तुम्ही त्यांचे विचार घ्या. मोठ्या लोकांच्या विचारांबद्दल आदर असावाच पण सतत त्यांचं नाव घेऊन तुम्ही कशापासून लपता आहात. तुम्ही स्वतःचे विचार चांगले ठेवा ना. मग आपले स्वतःचे विचार कधी चांगले होतात आपले चांगले संस्कार असतात आपण अभ्यास केलेला असतो आपण बघितलेला असतो आपली भूमिका असते ती खरी विचारधारा असते ना. त्यामुळं मला असं वाटतं की असं ना की राजकारणात यायचं असेल तर थोडीशी फकीरी वृत्ती असली पाहिजे की मला काय कमवायचं नाही काय करायचं नाही मला काही चांगल्या गोष्टी करायच्यात. पण असे जे फकीर लोक आहेत आणि कोणाचं काय स्वार्थच नाही काय विचारच नाही म्हणजे चांगलं करायचा पण स्वार्थ असायला लागतो ना की मला हे सगळं चांगलं घडवायचं आहे हाही एक स्वार्थ आहे ना. तर तसं फकीर लोकांनी पण जरा राजकारणी असलं पाहिजे आणि राजकारणाने जरा फकीर वृत्तीचं असलं आणि त्यातनं मार्ग काढला तर पुढारी म्हणजे काय की 10 लोकांना जमत नाही तो पुढे जाऊन करतो आणि त्या सगळ्यांना 10ला न्याय देतो तो पुढारी असला पाहिजे ना.
राजकारणी म्हणजे काय तर खोटेपणा करणाऱ्यावर कुरघोडी करून पुढे जाऊन चांगलं काम करतो तो खरा राजकारणी ना. असं राजकारण असलं पाहिजे ना. तर मला असं वाटतं की काय आहे की स्पर्धेत उतरल्यानंतर तुम्हाला चांगला स्कोअर करताच आला पाहिजे आणि तुम्ही टॅलेंटेड जास्त त्याच्यापेक्षा तुम्ही जास्त श्रेष्ठ असला पाहिजे, तेव्हा तुम्ही पुढे जाणार. आता तुम्ही स्पर्धेबद्दल बोललात, तर आता ज्या स्पर्धेची चर्चा होती ती म्हणजे समोर शरद पवार यांच्या पक्षामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये अभिनेते अमोल कोल्हे यांनी एक स्वतःचं स्थान निर्माण केलेलं आहे. ते सुद्धा स्टार प्रचारक होते. 19ला त्यांना तिकीट मिळालं होतं शिरूरमधून. ते दुसऱ्यांदा खासदार आता झालेले आहेत. तर असं एक म्हटलं जातं की तिकडं अमोल कोल्हे असल्यामुळेच इकडं पुन्हा ती स्पर्धा घडवण्यासाठी सयाजी शिंदे आणि त्यातही जातीची समीकरणं पण, म्हणजे तुम्ही मराठा आहात, ते ओबीसी आहेत, तर हे सगळे अँगल जुळवले जात आहेत. जातीत जात मनुष्य जात खरी जात आहे, नंतर बाकीच्या जाती पडतात. ते काय त्यांचं कोणी धूर्त कावेबाज काय प्लॅनिंग करत असतील कोणी, की असं कॉम्बिनेशन्स वगैरे, मला तसं काय वाटत नाही. आपल्याला काय, अमोल कोल्हे चांगला ॲक्टर आहे. आता त्याला राजकारणात असं वाटलं त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्याला लोकांनी चांगलं बोललं असेल, पण त्याच्याशी कॉम्पीट किंवा त्याच्याशी बोलणं किंवा असं काय म्हणतात त्याला, असल्या हेतून कोणी केलं असलं तर मी असलं काय मानत नाही. बरं. मला जे पटतंय, मला जे वाटतंय ते मी करत राहणार. आणि मी ऐकत पण नाही काही. मुळात मी काय चाललंय बातम्या ऐकत नाही बरं. आणि त्याच्यावरती विचार करत नाही किंवा बातम्या पॉडकास्ट ही फार बायस्ड आहेत लोक आणि खूप लोकांना गुंतवण्यासाठीचं काम करतात आणि एक गोष्ट 50 वेळा 30 सांगत असतात. आज ते Breaking news. ब्रेकिंग, आज ते येते, म्हणजे काय म्हणतात त्याला, एक स्टँडर्ड राहिलं नाही. त्यामुळे ते डोकं फिरवतात. नंतर ऐकल्यानंतर आपल्या लक्षात आलं ह्यांचे हेतूच वाईट आहेत यार, ह्यांना काही सांगायचंच नाही आहे, ह्यांना फक्त गोलगोल गोलगोल फिरवायचं आहे आणि लोकांना मॅड करतायत हे लोक. तर आपण बघू, मला असं वाटतं की खूप हजारो चांगल्या लोकांनी इकडे यावं, आपली खरी भूमिका मांडावी, लांबून बोलू नये, लांबून शहाणपणा शिकवू नये आणि लांबून शहाणपणा शिकवायचं असेल तर गप बसावं ॲटलिस्ट. त्यांना त्यांची भूमिका करू द्यावी, यातून काय मार्ग निघतोय ते बघावा, असं मला वाटतं. राजकारण सगळीकडे असतं, आपल्या फॅमिलीमध्ये राजकारण असतं. भावाभावांच्या वाटण्या झाल्या तरी ह्याला चांगली जमीन गेली, मला खार जमीन दिली, मला विहिरीचं पाणी कमी आहे, मला इकडं दिलं नाही, आईला मला सांभाळावं लागते पण जमीन मात्र सगळी त्यानं चांगली घेतली. आपल्या घराघरात राजकारण असतं, समाजात राजकारण असतं, गावागावात असतं. पण तरी पण सगळ्यांना धरून चांगलेपणानं सगळ्यांचं कसं चांगल्या मार्गाकडे ठेवू शकतो असं मनात ठेवून भूमिका करून वागलं, शेवटी काय घेऊन जायचं. शेवटचा प्रश्न तो म्हणजे, तुम्हाला अजित पवारांच्या कामाबद्दलचा अनुभव आला, त्याच्याबद्दल तुम्ही बोललात, पण काय तुम्हाला विजन दिसतं त्या नेत्याकडे बघून, किंवा या पक्षाचं काय तुम्हाला विजन दिसतं? कारण विधानसभा अगदी तोंडावरती आहेत, तुम्ही स्टार प्रचारक आहात, तुम्हाला या पक्षामध्ये काय भविष्य दिसतं? माझं भविष्य, ह्यांची सत्ता यावी, ह्यांच्याकडे चांगले मंत्री निवडून यावेत, आमदार निवडून यावेत. मला असं वाटतं की मी फॉरेस्टबद्दल खूप चांगलं काम करेन. मी एज्युकेशनमध्ये मुलांच्यामध्ये लहानपणापासून पहिलीपासूनच पर्यावरण कसं येईल आणि बर्थ सर्टिफिकेटशिवाय एंट्री नसते शाळेत, तसं मी त्यांना एक बी घ्यायला लावीन आणि त्या बियांची रोपं बनवायला लावीन आणि ती बनवलेली रोपं देवाचा प्रसाद म्हणून, वृक्षप्रसाद म्हणून आणायला लावेन आणि तो सगळ्या भक्तांमध्ये जाईल. आणि महाराष्ट्र, एंड ऑफ द स्टोरी, आपण झाडाच्या पलीकडं जगू शकत नाही. आपण झाडाच्या ऑक्सिजनमुळं असेल, झाडामुळं मिळणारं अन्नपाणी असेल, त्याच्यामुळे जगू शकतो. पर्यावरण जपलं तर आपण सगळे राहू. आपण गाड्या, बंगले आणि नुसते हाव पैसे ह्याच्या मागे जे चाललो आहे, त्यापेक्षा आपण रिलेशन चांगले ठेवू, पर्यावरण चांगलं ठेवू आणि बुद्धी जागी ठेवू, माणूस म्हणून माणसासारखं वागू. ह्यासाठी जर प्रयत्न करता आला तर मी म्हणजे माझ्या उर्वरित आयुष्यात ह्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करीन. पक्षाची भूमिका अशीच राहावी. मला वाटते अजित पवार हे ॲडिक्ट आहेत काम करण्यासाठी. त्यांना ते असलं तर मजा येते आणि माझा वैयक्तिक अनुभव आहे की त्यांच्या खास जवळच्या माणसानं माझ्या खास जवळच्या माणसाशी काहीतरी वागणं झालं, खोटं भांडणं झाली आणि मी प्रत्यक्षात भेटल्यानंतर त्यांनी लगेच आपल्या माणसाला स्ट्रिक्ट वॉर्निंग दिली की हे असलं चालणार नाही म्हणून. तर मला वाटलं की अरे, त्यांच्याकडे न्याय आहे, हे असलं स्वार्थ बघत नाहीत.
तर मला असं वाटतं की त्यांचं हे विजन आहे, महाराष्ट्रात सगळ्यांना चांगला न्याय मिळावा, सगळ्यांच्यात समृद्धी यावी, सगळ्यांच्यात चांगला विकास व्हावा किंवा चांगलं व्हावं, ही भूमिका आहे त्यांची. तर ती भूमिकेला आपला सपोर्ट राहील. शेवटाकडे अगदीच येते की तुम्ही देशी झाडांबद्दल खूप सुरुवातीपासून बोलत आलेला आहात, पण अजित पवार आणि शरद पवार या दोघांमध्ये जर आपण तुलना केली तर पर्यावरण किंवा देशी झाडे या सगळ्याबद्दल कोण जास्त आग्रही आहे किंवा कोणाचा जास्त अभ्यास आहे? तुम्ही जवळून बघितले दोघांना पण. अहो, मोठ्या पवार साहेबांना मी एकदाच भेटलो. मला बरं. त्यांचा खूप चांगला अनुभव आहे. त्यांनी पण लगेच सपोर्ट केला. या अजित पवार साहेबांना तर खूप वेळा भेटलो. तेव्हा ते एकत्रच होते. हो. आणि नंतर हे असं झालं तेव्हा म्हटलं आपण एवढं सल्ले द्यावं की आपण काय बोलावं असं आपण नाही, ज्यांचे त्यांचे प्रश्न असतील. दोघांचं पण मोठं विजन असावं. अजित पवार साहेबांना मी जेव्हा भेटलो होतो ना, की झाड हम्म. याला तुम्ही सेलिब्रिटीचा दर्जा द्या. हम्म. कुठलाही ॲक्टर, डॉक्टर, खेळाडू, पॉलिटिशियन हा काय सावली देत नाही, हा काय अन्नपाणी देत नाही. तर अजित पवार लिहून घ्या, हे काय म्हणतात ते, हे आपल्याला करायचं आहे, नक्की करायचं आहे. मी वृक्षप्रसाद योजनेबद्दल बोललो. अरे मी देवेंद्रला बोलवतो, लगेच आपण एकत्र मीटिंग करून लगेच येऊ. ही फार चांगली गोष्ट आहे. तर ह्या राहिलेल्या गोष्टी आहेत माझ्या आयुष्यातल्या. तर मला वाटतं की अजित पवार साहेबच ह्याला लवकर न्याय देतील. आणि बाकीचे किती आहेत, काय करतात त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाही. मी म्हटलं ना की कोणाला कमी लेखून आपल्याला मोठं व्हायचं नाही किंवा आपल्याला श्रेष्ठ समजून द्यायचं नाही. आत्ताचे जे राजकारणात जे वचावाचा भुंकल्यासारखं एकमेकाला बोलतात आणि धर्म धर्म आणि जाती जाती करतात, ह्याच्या पलीकडे एक निसर्ग धर्म आहे. पंचमहाभूत आहेत. आपल्याला हवा, पाणी, अन्न, जमीन, आकाश हे मूळ धर्म आहेत ना. त्याच्या पलीकडे जाऊ शकतो का आपण? नंतर मानव धर्म येतो, नंतर बाकीचे धर्म येतात. तर हा धर्म कमी लेखून आपला धर्म मोठा वगैरे असल्या भानगडीत न पडता आपण सर्व धर्म समभाव करून सगळ्यांनी एकत्र घेऊन पुढे चांगलं जावं आणि निसर्गाला चांगलं सांभाळू. ह्या गोष्टी जर मनात ठेवल्या तर आपल्याला भीती नाही. आपल्याला काय आपलं ॲम्बिशन सरळ आहे आणि खरेपणाची ताकद ठेवून जगायचं आहे बस. नक्कीच सर. तर खूप खूप धन्यवाद तुमचे. आज आपण बोलबिडू चर्चामध्ये सयाजी शिंदे यांची अजित पवारांच्या पक्षात जाण्याची नेमकी भूमिका काय आहे, त्यांचं विजन काय आहे, त्यांचा खरंच काही राजकीय हेतू आहे का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं त्यांनी स्वतः बोलबिडूच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेली आहेत. या सगळ्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. यांसारख्या आणखी व्हिडिओजसाठी, मुलाखतींसाठी बोलबिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.